साधूची भेट होईलच काही सांगता येत नाही. तरी साधू न भेटे भाग्यविन, भाग्याशिवाय साधूची भेट. आज निळोबारांचं भाग्य उदयाला आलं, साधूची भेट झाली. आणि साधूची भेट झाल्यानं माझा मनोरथ निळोबारा म्हणतात परिपूर्ण झाला. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. निळोबारांचा मनोरथ पूर्ण केला का हो? चला पाठीमागे जगद्गुरु तुकोबारायांचा इतिहास. तुकोबारायांनी भागीरथीबाईचा मनोरथ पूर्ण केला. काय? भागीरथीची इच्छा होती बाबांनी माझ्याकडे शेवया खाण्याकरता यावं. आणि तुकोबारायांनी शब्द सुद्धा दिला होता की हो बाई तुझ्याकडे मी मुलीकडे शब्द दिला होता तुझ्याकडे शेवया खाण्याकरता येईल. पण त्याच्या अगोदरच जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठाला निघून. आणि मग भागीरथीने जी इच्छा आहे ती अपूर्ण करा. पुढे वैकुंठाला गेल्यानंतर 6 महिन्यांनी तुकोबाराय वैकुंठामध्ये आढळून की आपल्या मुलीला आपण शब्द दिलाय. आणि शब्द पाळण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय वैकुंठामधून भागीरथीबाईच्या गावाला आले गेले. आणि तिथं आल्यानंतर भागीरथीबाईला अशी भूल पडली की आपले बाबा गेले हा विसर पडला. बाबा आले म्हणून लगबगीने बाबांना हातपाय धुण्याकरता पाणी टाकलं. आणि बाबा दुपारची वेळ झाली, तुम्ही असं करा चहापेक्षा आता जेवणच करा. तुम्हाला म्हणत बाई मला लवकर कीर्तनाला जायचं आहे सदुंपर्यंत. मग तू असं कर लवकर काही स्वयंपाक होईल तो कर. अरे बाबा लवकरात लवकर होणारा स्वयंपाक कोणता? केसनपोळी होते ना लवकर. हा पण लवकरात लवकर शेवया होत्या नाही का? काही नाही पाणी गरम केलं नाही केलं त्यामध्ये शेवया टाकल्या की उपसल्यावर भागीरथीबाई शेवया काय बरं शेवया केल्या. आणि त्या शेवया आता कोरड्या खाण्यात काही मजा नाही, दूध पाहिजे. पण घरामध्ये दूध नाही म्हणून दूध आणण्याकरता भागीरथीबाई बाहेर गेल्या गावात. इकडे शोध तिकडे शोध इकडे शोध तिकडे शोध दूध काही सापडत नाही. का सापडत नाही? कारण दूध हे शक्यतो डेअरीमध्येच जाते. काय बाटली खागाय पैसा सांगा. ज्याच्या घरी 2-3 म्हशी आहे ना त्याच्या घरी दुपारी जात होते. पठाणकोट चहा तुमच्या मस्तकी पडल्याशिवाय राहत नाही. कारण सगळं दूध डेअरीमध्ये जाते. गावातल्या लोकांनी डेअरीमध्ये गावातल्या लोकांनी आता